अकोट तालुक्यातील दोनवाडा येथे क्षुल्लक कारणांमुळे दोन भावात झालेला वाद विकोपाला गेला। मोठ्या भावाने लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केली। या घटनेमुळे सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। दहीहंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या दोनवाडा येथे मनसुन्न करणारी घटना घडली। दोनवाडा येथे आपसी वादातून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केली। हत्या केल्याची घटना घडली। यावेळी पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोनवाडा येथील निरंजन सहारे व अंबादास सहारे हे दोघे सख्खे भाऊ होते। त्यांच्यामध्ये आपसी वाद होऊन वाद हा शनिवारी विकोपाला गेला। वादामध्ये मोठा भाऊ निरंजन सहारे वय वर्ष 52 राहणार दोनवाडा याने दगडाने ठेचून लहान भाऊ अंबादास सहारे वय 48 वर्ष राहणार दोनवाडा याची हत्या केली। हत्या केल्यानंतर निरंजन सहारे हा पसार झाला होता। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार प्रेमदास कात्रे, पोलीस उपनिरीक्षक मलावेकर, उपनिरीक्षक गोरे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी घटनेचा पंचनामा करण्यात आला। पोलिसांनी शोध सुरू करताच फरार आरोपी निरंजन सहारे यास अटक करण्यात पोलिसांना यश आले। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे आयकर युनिट पथकाने भेट दिली। या प्रकरणी पोलिसांनी मोठा भाऊ निरंजन सहारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे करीत आहेत। अंबादास सहारे व निरंजन सहारे हे दोनवाडा येथे गुणगोविंदाने राहत असत। या दोघांमध्ये जवळीक असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले। असे असताना निरंजन सहारे यांनी लहान भावाची हत्या का केली हा प्रश्न निर्माण झाला आहे। काल दिनांक 13/4/19 रोजी पोलीस स्टेशन दहीहंडा हद्दीमधील ग्राम दोनवाडा इथे एक घटना घडली। त्याबाबतची माहिती काल संध्याकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावर ती माहिती अशी होती की त्या दोनवाडा गावातील दोन भावामध्ये वाद होऊन एकाला दगडाने ठेचून मारण्यात आले। याबाबतची तेथील गावकऱ्यांकडून माहिती मिळाली। त्यावरून आम्ही पोलीस स्टेशनचा स्टाफ व स्वतः ग्राम दोनवाडा इथे जाऊन सदर घटनास्थळाला भेट दिली व तिथे पाहणी केली असता सदरची घटना खरी आढळून आली। सदर घटना ही फार गंभीर स्वरूपाची तसेच सदर मृतकाचा चेहरा फार छिन्नविछिन्न अवस्थेत करण्यात आलेला होता। त्यानंतर सदर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झालेला होता। तर तात्काळ पोस्ट स्टाफ रवाना करून आरोपीला घटनास्थळातील गावातील पंचक्रोशी इथूनच अटक करण्यात आली। पुढील तपास पोलीस करीत आहे। VC न्यूज करिता अकोट येथून कुशल भगत यांचा हा वृत्तांत।